ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी आता ठाकरे ॲक्शन मोडवरती आलेत। ठाकरेंच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी बैठक होणार आहे। पक्षातील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचं कळतंय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यभर दौरे करणार असंही कळतंय। नाराज पदाधिकाऱ्यांची चर्चा, संघटनेमध्ये विश्वास निर्माण करण्यावरती भर दिला जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये संघटनात्मक बदलही अपेक्षित आहेत। अशा पद्धतीने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आणि त्या संदर्भातली रणनीती ठाकरेंच्या शिवसेनेत पाहायला मिळेल। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा आणि त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या पातळीवरती हा डॅमेज कंट्रोल शिवसेनेसाठी, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कुठेतरी खूप महत्त्वाचा आहे। वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे ऑपरेशन टायगर हे शिंदेच्या शिवसेनेकडून राबवलं जातंय, अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत आणि अशा प्रकारची चर्चा शिंदेचे शिवसेनेचे जे नेते आहेत ते सुद्धा प्रतिक्रिया देताना करतात। याच ऑपरेशन टायगरला मोडून काढण्यासाठी ठाकरेची जी सेना आहे ती आता पूर्णपणे प्रयत्न करते आणि त्यासाठी एक रणनीती आखली जाते। माजी आमदार सोडून गेलेत, काही कोकणातील मोठ्या संख्येने काही पदाधिकारी सुद्धा हे शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना सोडून जाणाऱ्यांची संख्या मागच्या काही दिवसांपासून वाढत चालली आणि नेमकं पदाधिकाऱ्यांची नाराजी का आहे, ते का सोडून जात आहेत, या सगळ्या संदर्भात सुद्धा विचार ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय। काल सर्व नेत्यांची, ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्या सगळ्यांची बैठक शिवसेना भवन इथे पार पडली आणि आता आठवड्याच्या दर मंगळवारी ही बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे आणि याच नेत्यांच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल आणि हा आढावा राज्यभरातील पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील यांचा आढावा घेतला जाईल। पदाधिकारी का नाराज आहे, शिवसैनिक का नाराज आहे, त्याची कारणं सुद्धा या सगळ्यामध्ये विचारले जातील। यासाठी नेते राज्यभर दौरे करतील। साधारणपणे 14 ते 15 ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत ज्यांना जबाबदारी दिलेली आहे। त्याशिवाय उपनेते साधारणपणे 43-44 उपनेते आहेत, सचिव आहेत आणि प्रत्येकाला ही जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि खास करून डॅमेज कंट्रोलसाठी नेमकी काय रणनीती आखली जाते या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काही सूचना या सगळ्या नेते, उपनेते आणि सचिवांना दिलेल्या आहेत। विशेष म्हणजे काही ठाकरेंच्या शिवसेनेतलेच पदाधिकारी आहेत ते पक्षविरोधी काम करत असल्याचं सुद्धा निदर्शनास आलं आणि जर अशी पक्षविरोधी काम करण्याचं कोणी निदर्शनास आलं तर त्याच्यावर सुद्धा तातडीनं कारवाई केली जाणार आहे। लवकरच काही संघटनात्मक बदल सुद्धा या सगळ्यामध्ये केले जाणार आहेत आणि त्यामुळेच एकीकडे नेत्यांचा राज्यभर दौरा असेल किंवा मग नेत्यांची दर आठवड्याला होणारी आढावा बैठक असेल, यातून डॅमेज कंट्रोल कसं करता येईल किंवा जे काही ऑपरेशन टायगर शिंदेच्या शिवसेनेकडनं राबवलं जात आहे यावर कशा प्रकारे आपल्याला मात करता येईल यासाठी विशेष रणनीती ठाकरेंच्या सेनेकडून आखली जाते। आता त्यामध्ये कितपत यश येतं आणि सोबतच विश्वास पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये कसा निर्माण केला जातो हे पाहावं लागेल। पूर्वी धन्यवाद वेदांत। एकंदरीतच कुठेतरी डॅमेज कंट्रोल, त्याचबरोबर आपल्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर असलेला संवाद, त्यामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आणि शिवाय कार्यकर्त्यांना अगदी त्यांच्या जिल्ह्यात जाऊन कुठेतरी प्रेरणा देण्याचा प्रयत्न, त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न, अशा सगळ्याच पातळीवरती आता उद्धव ठाकरेंच्या जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।